मला नको असा हा मवाली मुलगा, त्यापेक्षा मी एखादा सुसंस्कृत मुलाचा बाप होईल. मला सुसंस्कृत, अरे शब्द नीट म्हणायला शिका. सुसंस्कृत असा शब्द आहे. अरे मला काय वाटतं ते शब्द म्हणेन रे, मला काय लेनदेन. लेनदेन? अरे 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 घेणं देणं असं म्हणतात. अरे ते तुला जर देणं घेणं माझ्या डोसक्यात सुरू नको आता. तू डोक्यात जाऊ नकोस. अरे ह्याचं लय होतं ह्याचं खूप होतंय. तेच होतंय तुझं. भाऊजी शांत बसा. मुळात तुम्हाला यांना दत्तक घ्यायचंच नाहीये. अरे असं उद्धट मुलाला मी दत्तकच घेणार नाही. नीट म्हणा. उद्धट काय? तो द ला ध आहे. उद्धट. ते मी कशाला पण काय पण लावीन रे. ध ला ध लावीन, नाहीतर भ ला ख लावीन. कोण रे मला सांगणारा आला? व्हॉट हॅपन? काय झालं? शैला वंसा आवरा यांना, आवरा. जरा जरा थांबा, मी काय म्हणते सगळं चांगलं होईल. कसं होणार आहे सगळं चांगलं? कसं काय होणार आहे तेच कळत नाही. मी जरा नीरजला बोलवून आणते. हा भाऊजी. आई आई बरं झालं तू भेटलास, तुलाच बोलवायला येत होते मी. आता काय झालं? तुझे बाबा. बाबा? बाबांना काय झालं? कुठे आहेत बाबा? प्रश्न थोडासा चुकतोय. कुठेच नाही, कसे आहेत ते असं विचार. म्हणजे? अरे त्यांना आवरायला हवं रे बाबा. आनंद निगळेंनी 4 स्थळ आणलीत नुपूरसाठी, पण तुझ्या बाबांमुळे एकही स्थळ हाताला लागणार नाही बघ. आई आई बाबांनी काय केलं आता? ते आनंद निगळे तुझ्या बाबांना मराठीचे डोस देत आहेत नको त्या वेळी. अगं मग त्या आनंद इंगळेंना आवरायला हवं ना, बाबांना कशाला? तुला माहितीयेत ना तुझे बाबा, एकदा प्यायल्यानंतर त्यांचा स्वतःवर ताबा नसतो, भाषेवर कसला ताबा असणार आहे. म्हणून म्हणते तू चल लवकर आवर त्यांना. मग त्या आनंद इंगळेंचं काय? आणि त्यांना तुझे बाबा आवरतील. तू चल आधी तुझ्या बाबांना आवर. चल चल. बरं चल चल. हे लग्न मला मान्य नाही, कारण हा मुलगा मला आवडलेला नाही. जयंता एक मिनिट. तुला हा माणूस आवडायला नुपूरचं लग्न काय या माणसाशी करायचं नाहीये. अरे हा माणूसच मला आवडलेला नाही. बघा तुम्ही माझा अपमान करताय. हा उद्धटपणा होतोय. हा अरे मी उद्धट नाही, तू उद्धटपणा करतोय. कुठला उद्धट? उद्धट असा शब्द आहे. ध ला द लावायचा. उद्धट. तू धद. अरे पुण्यातल्या माणसाशी असं बोलतोस, मुलीकडचा असून सुद्धा. हे बघ मी वरपित आहे, त्यामुळे मला हा मुलगा चालणार नाही. आवरा या माणसाला जरा आवरा. जयंता भाऊजी जरा शांत व्हा ना प्लीज. अरे मला काय शांत व्हायला सांगते? ह्याला आवरा ह्याला. मला आवरायला मी काय केलंय? बघ जास्त शांतपणा करू नको ना. तू करतोय शांतपणा. मी शांतपणा नाही करत नाही. माझ्या डोसक्यात जाऊ नको. अरे हा माणूस जातोय आता माझ्या डोसक्यात. बाबा शांत व्हा प्लीज. अरे मला काय शांत व्हा? हा माझ्या डोसक्यात जातोय. हे डोसक्यात जातोयस तू. अरे डोसक्यात काय बोलतो? डोक्यात तर डोक्यात कायची भाषा आहे? मी कुठं म्हणालो डोसक्यात? अहो कुठं नाही, कुठं कुठं. हे बघा मी कुठंच म्हणतो आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ.
सॉरी सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.